नमस्कार, मी विद्या. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी, दिवाळीचा पहिला सण. या दिवसापासून खरं तर दिवाळीला सुरुवात होते आणि घराबाहेर पणत्या लावायला सुरुवात होते. आणि रमा एकादशी, पुन्हा वसुबारसची पूजा मांडणी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर या दिवशी कुठला नैवेद्य दाखवायचा, त्याचबरोबर आपल्याला या दिवशी कोणते पदार्थ खायचे आहेत, कोणते पदार्थ खायचे नाहीत, म्हणजेच गोमाता आपल्यावर नाराज होणार नाही. हे बघा, गोमातेमध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य असतं. तर गोमाता नाराज झाली तर कसं चालेल? त्यामुळे आपल्याला या दिवशी कोणते पदार्थ खाणं टाळायचे आहे याची पूर्ण अगदी साधी सोपी पूजा मांडणी आणि परिपूर्ण विधिवत पूजा मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर पूजा झाल्यानंतर आपल्याला गोमातेची कुठली आरती म्हणायची आहे, त्याचबरोबर पूजा करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे याची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार. वसुबारस हा दिवस खूप अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर या दिवशी रमा एकादशी सुद्धा आल्यामुळे हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तर वसुबारसच्या दिवशी काय काय करायचं याची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला आज एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर वसुबारसच्या दिवशी दिवाळीला खरी सुरुवात होते. या दिवशी आपल्याला घराबाहेर पणत्या लावायला सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर काही लाईटिंग वगैरे असतील किंवा आकाशकंदील वगैरे असतील तर ते लावून द्यायचे आहे. अगदी आठवडाभर दिवाळी संपेपर्यंत आपल्याला या 8 दिवसात घर अगदी उजळून टाकायचं आहे. त्याचबरोबर आईने आपल्या मुलाच्या चांगल्या आरोग्यासाठी, त्याच्या सुखशांतीसाठी, प्रगतीसाठी घरातील प्रत्येक स्त्रीने या दिवशी वसुबारसची पूजा करायची आहे. हे त्यामागचं एक कारण आहे. वसुबारस म्हणजे गायीची तिच्या वासरासोबत केलेली पूजा. तर तुमच्या घरामध्ये गाय वासरू असेल तर तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये पूजा करू शकता, किंवा नसेल तर तुम्ही गोशाळेमध्ये जाऊन पूजा करू शकता. पण तिथे गाय आणि वासरू या दोघांचीही पूजा करायची आहे. जर तुमच्या घराजवळ गोशाळा नसेल तर तुम्हाला अशी घरामध्ये तुमच्याकडे अशी हे बघा किती सुंदर मूर्ती आहे, तुमच्या घरामध्ये अशी मूर्ती असेल तर तुम्ही या मूर्तीची पूजा करू शकता. तर तुम्ही म्हणाल की या मूर्तीची पूजा करायची का? तर हो, कारण की हा एकच दिवस असतो की त्या दिवशी आपण गायीला पूर्ण मान सन्मान देत असतो. बाकीच्या वेळेस किंवा बाकीच्या सणांना आपण गायीला नैवेद्य वगैरे देत असतो. प्रत्येक सणाला गायीला खूप महत्त्व असतं, त्यामुळे आपण नैवेद्य वगैरे देत असतो. परंतु हा एकच दिवस आहे की आपल्याला गायीची मनापासून पूजा करायची आहे. हे बघा, गाय म्हणजे पृथ्वीवरील माता आहे. ती आपल्या जीवनाला पोषण देते. दूध, तूप, दही, शेण, त्याचबरोबर गोमूत्र अशा अत्यंत पवित्र गोष्टी ज्या की आपल्याला खूप उपयुक्त आणि अशा गोष्टी गाय आपल्याला देते. आई ही आपल्या लेकरासाठी पूजा करत असते, त्यामुळे या दिवशी पूजेला खूप महत्त्व आहे. चला तर मी आता पटकन तुम्हाला पूजा मांडणी कशी करायची ते मी तुम्हाला सांगते. ते बघा, माझ्याकडे इथे खूप सुंदर अशी गाई आणि वासराची मूर्ती आहे. तुमच्याकडे जर ही मूर्ती नसेल तर तुमच्याकडे अन्य कोणत्याही धातूची मूर्ती असेल तरी चालेल. तर तुम्ही गुगलवर टाकू शकता की वसुबारस, तर तुम्हाला तिथे गाईचे खूप सारे इमेज येतील. त्यातून कोणतीही इमेज तुम्ही डाउनलोड करून त्याची फोटो प्रिंट वगैरे काढून तुम्ही तिथे पूजा करू शकता. किंवा ही बघा, ज्या दिवशी तुम्ही वसुबारसची पूजा मांडणी कराल त्या दिवशी तुम्हाला या चौरंगाभोवती किंवा पाटाभोवती छान रांगोळी काढून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला तुळशी समोर ही रांगोळी काढायची आहे. पुन्हा दिवाळीच्या सर्व दिवशी आपल्याला तुळशी समोर दिवा लावायचा आहे, रांगोळी काढायची आहे. तर आता तुम्हाला पूजा कशी करायची ते सांगते. तर आपण कोणत्याही पूजेला सुरुवात करताना सर्वात पहिले आपण दिवा लावून घेत असतो, त्यामुळे मी इथे दिवा लावून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला श्री गणपती बाप्पांना इथे आपल्याला स्थापित करायचं आहे. जर तुम्ही देवघरामध्ये पूजा करत असाल तर तुम्ही डायरेक्टली हळद कुंकू अक्षता वाहून तिथे पूजा करू शकतात गणपती बाप्पाची. परंतु तुम्ही सेपरेट पूजा करत असाल तर तुम्हाला इथे अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना 11 वेळेस पाणी, त्यानंतर 11 वेळेस दूध, त्यानंतर पुन्हा 11 वेळेस पाणी टाकून आपल्याला ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा उच्चार करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला ही मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून आपल्याला इथे मी वेड्याचं पान घेतलं आहे, त्यावरती थोडे अक्षता टाकून स्थापित करून द्यायचे आहे.
त्यानंतर गणपती बाप्पाला इथे हळद, कुंकू आणि अक्षता अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपण इथे गणपती बाप्पांना एक सुंदर फूल अर्पण करून द्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून इथे आपण गूळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतलेला आहे. तर नैवेद्य ठेवण्यापूर्वी आपण तिथे पाण्याचा भरीव चौकोन करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला नैवेद्य ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या नैवेद्याभोवती गोलाकार पावायचं आहे. त्यानंतर आपण दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे. आणि तर गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णाची स्थापना करायची आहे. बाळकृष्ण हे गायीला अत्यंत प्रिय होते आणि बाळकृष्णांना ही गाय अत्यंत प्रिय होती. त्यामुळे आपल्याला इथे बाळकृष्णांना स्थापित करायचं आहे. बाळकृष्णाला स्थापित करताना आपल्याला 11 वेळेस पाणी, 11 वेळेस दूध आणि 11 वेळेस पुन्हा पाणी असं आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा उच्चार करायचा आहे. आणि त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर आपल्याला ही बाळकृष्णाची मूर्ती छान स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहेत. आणि इथे विड्याची पानं आहेत तर त्यावरती मी थोड्याशा अक्षता टाकून त्यावरती ही बाळकृष्णाची मूर्ती स्थापित करून देते. स्थापित केल्यानंतर आपल्याला बाळकृष्णांना हळद, कुंकू आणि अक्षता अर्पण करायच्या आहेत. बाळकृष्णांना गाय ही अत्यंत प्रिय होती, त्यामुळे आपण बाळकृष्णाची मूर्ती स्थापन केलेली आहे. त्यानंतर आपण इथे बाळकृष्णांना एक फूल अर्पण करत आहोत आणि त्यानंतर आपण दिव्याने बाळकृष्णांना ओवाळून घेत आहोत. त्यानंतर आपल्याला इथे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला गायीचा अभिषेक करून आपल्याला तिथे गायीला स्थापन करून द्यायचं आहे. आता आपण या मूर्तीचा अभिषेक नाही करू शकत, त्यामुळे आपण ही मूर्ती डायरेक्ट स्वच्छ पुसून तिथे स्थापन करू शकतो. परंतु तुमच्याकडे अन्य धातूची मूर्ती असेल तर तुम्ही तिचा अभिषेक करून तिथे स्थापन करू शकतात. त्यानंतर गायीला आपल्याला इथे हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे. गायीला आणि वासराला दोघांनाही हळद, कुंकू, अक्षता आपल्याला इथे अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला इथे गायीला आणि वासराला एक फूल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर माझ्याकडनं मगाशी बाळकृष्णांना तुळशी अत्यंत प्रिय असते, ती अर्पण करायची राहिलेली होती, तर मी इथे ती तुळशी अर्पण करत आहे आपल्या बाळकृष्णाला. त्यानंतर आपल्याला ही सर्व पूजा दिव्याने ओवाळून घ्यायची आहेत आणि गोमाता, बाळकृष्ण, पुन्हा गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही वसुबारसची पूजा मांडणी करू शकता. हवं तर तुम्ही सकाळी मांडून ठेवू शकता, पुन्हा संध्याकाळी तिची पूजा आरती वगैरे तुम्हाला करायची आहे. तर वसुबारसच्या दिवशी काही अटी, काही नियम आहेत, तर ते आपण बघूया. तर वसुबारसच्या दिवशी रमा एकादशी पण आलेली आहे, त्यामुळे रमा एकादशी असल्यामुळे गाईचा उपवास असतो. त्यामुळे या दिवशी आपल्याला गाईला गहू, डाळ असे पदार्थ देणं, असे पदार्थ खाऊ घालू नये. त्यामुळे या दिवशी आपल्याला गाईला खाऊ घालायचं असेल तर गुळाचा नैवेद्य आपण खाऊ घालू शकतो. घरातील महिला या दिवशी उपवास करत असतात. ज्याला शक्य होईल त्याने उपवास करायचा आहे, परंतु ज्याला शक्य होणार नाही त्याने शक्यतो या दिवशी गहू आणि दूध हे 2 पदार्थ खाणं टाळायचं आहे. त्याचबरोबर आपण दिवसभर उपवास करून संध्याकाळी जेव्हा उपवास होतो तेव्हा आपल्याला गवारीच्या शेंगा आणि बाजरीची भाकरी खाऊनच आपल्याला संध्याकाळी हा उपवास सोडायचा आहे. हे बघा, या दिवशी आपल्याला गाईपासून बनवलेले जसं की दूध, दही, पनीर, पुन्हा असं काही चीज वगैरे असेल तर ते पदार्थ खायचे. हे बघा, हा दिवस गाईचा असतो, त्यामुळे आपल्याला या दिवशी गाईपासून बनवलेले कोणतेही पदार्थ खायचे नाही. गाईची कृतज्ञता म्हणून आपण हा दिवस साजरा करत असतो. त्याचप्रकारे आई ही आपल्या लेकरांच्या सुखशांतीसाठी, कल्याणासाठी, प्रगतीसाठी ही पूजा करत असते. तर अशी पूजा झाल्यानंतर आपल्याला गाईची आरती म्हणायची आहे. ती आरती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. या दिवशी आपल्याला गाईची तिच्या वासरासोबत पूजा करायची आहे. आपल्याला गाय जेव्हा उपवास सोडते तेव्हा संध्याकाळी गाईला आपल्याला उडदाचे वडे हा नैवेद्य गाईला आपण देऊ शकतो. तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. त्याचप्रकारे या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते, त्यामुळे आपल्याला दाराबाहेर रांगोळी काढायची आहे. त्याचबरोबर आपण तुळशीजवळ रांगोळी काढायची आहे आणि या दिवसापासून आपल्याला पांत्या लावायला सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरात
जवळ आपल्याला काही लाइटिंग वगैरे पुन्हा काही आकाशकंदील लावायचे असेल तर ते आपण या दिवशी लावू. आता या पूजेचं विसर्जन म्हणजे उत्तर पूजा कशी करायची ते मी तुम्हाला सांगते. तर दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी स्नान झाल्यानंतर आपल्याला पूजेसमोर एक दिवा लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला दूध आणि साखरेचं नैवेद्य द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ही पूजा पुसून घ्यायची. आपण या पूजेमध्ये मूर्ती जी आहे ती मूर्तीच्या ठिकाणी ठेवायची आहे. जे फळं वगैरे किंवा जे खाण्याचे पदार्थ आहेत ते आपण सर्वजण प्रसाद म्हणून खाऊ शकतो. हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला गायीची पूजा करायची आहे. तुम्ही घरी करा, कोठ्यात करा, गायीला नैवेद्य द्या, गायीजवळ आरती बोला. अशा एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही ही पूजा करू शकता. तर धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.